जेव्हा पाहिलं तेव्हा मारतच राहते. आज तर फुल अँड फायनलच करतो. हिच्या मायलेच बोलवतो मी आज. एवढं रचरच मारून घेतो मी त्याला, बोलून देतो एका रांगाची, पण एका शब्दामध्ये सिलेंडर आणलं त्यानं दणकन भरून. पण आजकाल मी चांगली भाजी करतो, लस लस ना त्याला चांगला खुश करून देतो जेवण चालून. मस्त स्वयंपाक करतो मी आज एक नंबर. नाही इले तुम्ही हिच्या मायच्या घरी बी नाही पाठवू शकत, कारण हिची माय तर पहिलेच हिच्या पायी काटावली होती. खराब होते हे भेटली. माय पागल झाला का ग, सिलेंडर खोपड्यात बसलं? काही नाही हो, डोकं दुखून राहिलो, मालिश करून राहिलो थोडस. हाताले काही जोर आणू का गोटा? एक वेळा कस मार, डोकं धरून डबल दुखणारच नाही. अहो मॅजिक झाली काय? हा उपाय सांगितला कोण तुले? मावल्या मायनं एक दिवस कानी मा डोकं दुखे, माऊली आहे म्हणे एक दगड घे ना कसून डोक्याले मार, डबल डोकंच नाही उमरणार म्हणे. तैपासून मा डोकंच नाही उमरत. मग खरंच मारला का तुम्ही डोक्यावर गोटा? हो मारला तर, पण कधी कधी जरासा इसर पडल्यासारखा होते. डॉक्टर म्हणे पण येऊन देईन जागेवर धीरे धीरे. झाली पुरी खानदानच पागल आहे वाटते. मायला तर डोकं हायच नाही, पण ह्या पोट्टीला बी कवडी भरायचं नाहीये. एक काम करतो, हिच्या डोक्यावर ना अधिक गोट्याने दणके देतो 1-2. जागेवर येईन तर फसून गेलो देवा लग्न करून. काय झालं? काऊन पटर पटर करून राहिला? चांगला बोलणं, सुद्यानं बोलणं. काय भाई माझ्या डोक्यात खळटाय म्हणते. समजली का? हा मर्डरच करतो आधीच्या. मानशील का? काय झालं? काऊन मॅटा सारखा करून राहिला? हा खालटा पल्ला दिना का? डॉक्टर पाशी चालतं का? नाही काही नाही हो, हे मोल्ल्यातले कुत्रे आहे ना त्याला मारत होतो. काऊन का झालं? कुत्र्यानं लोंदा तोडला का तावलावाला? नाही हो, ते पाया पाहत होतो, चेंतोच म्हटलं चांगला नाच केली. बरं केलं लेकाले. चल आता जेवून घे. मी नाही जेवत. नखरे चोदू नको, चाल म्हणलं ना. मी नाही खात म्हटलं ना, नाही खात. तू जेवून घे जा. खा तर तुले लागन. मी 4 लोकांचा स्वयंपाक केलाय. 4 लोकांच्या घरात तर आपण दोघंच राहतो. अबे भामट्या, 3 लोकांचा तर मी खाईन, एका माणसाचं तू खाशील. झाला बरोबर 4 लोकांच्या. अरे हो, मी तर बोलूनच गेलो होतो तू खाय गोबरी आहे म्हणून. हा ताट आणतो वाढून. मी नाही जेवत म्हटलं का? नाही जेवत. थांब रे, तू असा कसा जेवत नाही? आज तर मी तुला जेवण चालूनच राहीन. थांब ताट आणतो. कसा नाही जेवत तर चांगलं रांधलं मी ना, लसलस भाजी केली, याच्यासाठी साजरा पराठा केला. जेवण तर तुझ्या बापाने खा लागन ना, तुला खा लागन रे आज. ये नखरे नको, हे फ्लू जेवाले ये. कायले वाढून आणलं ताट? मी तुला सांगितलं ना जेवत नाही म्हणून. असं नाही ऐकत आहे ना, इथं तुला होय म्हणलं इथं बस. घे. मी नाही घेत. तुला घे म्हणलं ना, खा म्हणलं ना, खा. मी नाही खात. घे, खाऊन घे आता. तुला नाही म्हटलं ना मी ना, नाही म्हटलं पुरं खा. गंज खाली कर. मी ना वाट्याचं खाल्लं. तुला पुरा फरक लागन असा कसा नाही खात तर. मी पाहतो ना. कोण लसलस करू नको, चांगल्यान खा. आजू खा जरासा. लसलस भाजी केली मी ना. माय बहीण खा म्हणलं खाली तुझी. हा जमलं. हे तुकडे पराठ्याचे हे बी चाट. फुकटाचं नाही येत, कष्ट करायला लागते मले. चाट. पोट लय भरलं. आज तिच्या मायलेच आज ती हिच्या आईले सांगूनच ठेवतो हिची करतो ते. आता अंगाचा वर केला आता. समजवजा बा तुमच्या पोरीले. तुम्हाला तर समजवलं मी ना आता. हो ठीक आहे. आता 1 महिना राहतो, चांगलं शिकवतो तिले. पहिले वावरा पाण्याच्या टाइम नाही भेटे. काऊन बाई काऊन? आमा आई तू कशी का आली इथं भाडीत धसाले? आमा कशी बोलतो? मायले बसायला खुर्ची नाही देत, काही नाही. लोकांच्या पोरी मायले पाहून कशा खुश होते ना. तू माहिती नाक मोडल्यास मारतो माय. तू आली त्याचं काही नाही, पण आम्ही दोघं नवरा बघ चांगलेच राहतो प्रेमानं. पण तू नसली आली ना, आता उभार चोटाचे धंदे लावशील तू उभारीचे. चुगल्यानं झगडे लावल्याशिवाय तुझं पोट काही भरत नाही. मला चांगल्यानं माहिती तुझी आदत पहिले पासून.
या पायी तर मला करावं लागलं. आता जिंदगी बे मावली कशी खुश रंग आहे. कवा चांगले राहता तो जवाई बापू आताच घराकडे आलता मारझोड करते म्हणे मले. असं शिकवला का तुला म्या? काही खोटं खाटं बोलतं का तो माणूस तर घराच्या बाहेरही नाही गेला. तो असेच झगडे लावतो म्हणतो तुला अनुषण नाही लागत मावल्या घरी. इथंच आता बसून मी त्याला आपल्या हातात फिरमानं जेवण चारलं. लसल्यास भाजी केलती मी पराठा केलता. हो कसं चारलं विचारा तुले नड्ड्यावर लाद देऊ देऊ चारलं तिनं मले. अबे लपट तुझ्या तू फक्त आता घरी जाऊ जो सांगेन तुले. मी एवढ्या फिरमानं चारतो रांधतो तुला कदर नाही मावली भाकऱ्या. पहा कशी बोलते तुमची पोरगी पहा. तोंडावर पहा कशी बोलून राहिली ते. काऊनो बाई अशी करता जराशी चांगली प्रेमानं बोलत जा. संसार वया तुला हे शिकवलं का? म्या कशी बोलून राहिली तू त्याला लफड जुत्या म्हणून राहिली. हे हाय बी बाप तुझी तू तसं तुझी काही गलती नाही मग बाई. आपल्या बाईच्या जातील तसंच राहतील डेंग डेंग माग. हो हाय का नाही आई तुम्ही तर बाबाला अशीच बोलत होती का नाही डेंग डेंग मांग. आपण माहिले की सारखी धाव काही असं अशी नाही बोलू बाबा मी. याच्यापेक्षा अंगाड बोलत त्याचा जीव सोडला ते ना मेला झुरझुर बाद जायचा. नाही तर मांग बी डेंग डेंग राहिली असती. पण तू या आताच बरोबर नाही बाई. नवीन नवीन लग्न झालं वर्ष थांबूनच जाती. असं आतापासून बरं नाही ना मा लोक काम म्हणून मा. नवीन नाही ना जुनं नाही. ह्या कोणत्या एका शब्दात काम ऐकते आई. 10 वेळा बोलायला लागते एका कामासाठी तेव्हा एक काम होते. एक दिवस नाही याले पुरा असा मोडमाड करून तीरपार करून बारीक चटणी सारखा चेंडू टाकायचा आहे. पहाजी मामी पहा पहा तुमच्या समोरच पहा. इथे चांगल्यानं सांगा पण का आणायचं आहे ते अशी चौतारते अंगावर. पहा तुम्हीच पहा तुमच्या नजरेसमोर. तुमच्या ढुंगण्या मागं का हाल होत असं मायावाले. आता का करता जवाई बापू नशिबाले घडलं ना वाजवणं पडलं त्यात का करू शकतो बाई मी. आता का करता वाजलं तुझ्या हाड हाड दुखून राहिली मावले. मी तुम्हाला काय साठी आणलं इथे आमच्या झगडा झालाय तुम्हाला सॉल्व्ह करायला बोलवलं. चला वा सॉल्व्ह करून द्या आम्हाला. ऐका हो बाई गाजी. हो बाई पाय मायला कसा मारून राहिला. हो असंच मार देऊ मला एका रंगानं पाय ना वाचो ना वा पाय मोड हो बाई मी आज डोळ्यानच पाहून आली. सासू माय आणि राहते ना ह्या पाहिलं मारून आला किडे पडा ना. अबे नको मारू ना. गती लावल्या गे माया ह्या बोकडीनं ह्या बोकडानं मोडमाड करता का मा पाठीत पहिले त्रास आहे म्हणे. वावरातले काम होत नाही मासिन पहिलेच का घालू कोयता तुमच्या याच्यात. काही पोरगी मारते दिसत का मला. पाय बाई कसा दात खाते असाच करते मला मी टंगटंग आता. तुम्ही खिडकीतून पाहता ते गलत आहे. हेच खरं आहे. तुला घरात खरं पाहिलं फक्त मावलं दिसते तुम्हाला याचं नाही दिसत. असाच मला इटानं मारते म्हणून आज एवढी सुजली हो मी. लोकायला वाटते का मी फक्त याले मारतो. खरं ते नाही जे दिसते ते नसते म्हणून तर खसते. ह्याच खरं बदमाश आहे मा. मायच्या अंगावर बी हात घातला माय. अहो काकू एवढंच वन आहे तुमच्या पोरीले तर घेऊन कम नाही जात आपल्या घरी तुमच्या पोरीले. असं पोरीच्या संसारात डोकाडोक करणं परवडते का हो बाई. कुठं गांडी माग गोटे आणत आम्हाला उचलून फेके ते पहिले. कम भोगलं का म्या पिच्या पायी. कसा तरी पिचा सुटला. आता पुन्हा नेऊ का हट. मा एवढं चांगलं सुख आलं माझी जिंदगीला. आता नाही नेत मी. का म्हटलं काकू तुम्ही ना. माय काहीच नाही हो बाई. का म्हणलं मी ना काहीच नाही. हो खरं बोलते माई शेजारीन. घेऊन जा बापा तुमच्या पोरीले लवकर घेऊन जा. आता मायकून नाही होत सही. घेऊन जा. विकलेला माल वापस नाही घेत. दुकानदार तरी घेते का? आणि विकला असता तर एकदाचा घेतलाही असता पण तुम्ही चोरून नेला. मी याच्यात काहीच बोलू नाही शकत. खरंच आता तुम्ही नाही ना ना मान्य आहे मला सगळं काही. आता हिची मी मोड देईन. मोड तर होते मला मोडतो भाकरे. थांब तू आता. कशी माय हाय हो वाचून वा तिले मारून ना. त्याच्या मधात जाणं परवडते का? झाली त्याची सैन करून राहिली मी. मोठाला माणूस मोडमाड होऊन गेली तर तुम्ही जाणं बाई जाणं. मग वाचव माझं व्हायला वाचव. बरोबर आहे. तुम्ही मोड माडवा. मला नवरा कल्ला करते बघा. दुसऱ्याच्या मॅटर मध्ये जायचं नाही म्हणते. मग आली तर थोनके गाडी धसले. थांबा मी येतो घरापाच्या बाहेर बोलावून. थांबा. अहो पोट्टे ऐकतो. जमा करायला गेली मारू नको. तुला तिला चाव कशी दिली.
अगं पण नाटकायला तू एवढी त्याला राहू दे ना माय. अगं त्याला काही कमी जास्त होऊन गेलं तर तिने मोहल्ला जमा केला तर पोलिस ना मला बी घेऊन जाईल, कारण मी बी इथं पाहून राहिली. अरे चांगला दचडला उभा. या लवकर लवकर या. हा पुढे मारमूड केलं, मस्त झगडा झाला, पॉपकॉर्न घेऊन बसावा नाही. हा मस्त. या जा. आम्हा तुम्ही आज कसे का आले? या ना, ज्या खुर्च्या बसायची चार बायाला बरं वाटते का? या ना, बसा 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 बसा. या या. हे का म्हणे कालपासून डोकंच बाई खाजून राहिलं म्हणे. तू उवा पाहून देऊन राहिली होती जराशा. काही आहे बाई या माणूस, नाही सुण्यासारखा करते. तुला काही कामधंदे नाही आहे का? फुकटच बोलावला आम्हाला. तमाचे पाहिली इथं काही हाय नाही. ते तर चांगले प्रेमाने राहून राहिले. टाइमपास केला आमचा स्वयंपाक पाणी करायचा ना. पोयास टाकत होती मी. हात सोडून यायला लागला इथं. बरीच आहे तू. हे असे गुरुदारीचे काम नको करत जाऊ. ऐकून तर घ्या. काय ऐकू? हे तर चांगले खेळून राहिले. तिथं उभा पाहून राहिले त्याच्या. अहो आता झगडा चालू होता ना. तुलेच काही काम धंदे नाही दिसत नाही का डोळ्याला बरोबर? लटावटा बरोबर कर. दिसन मग बरोबर. लटायची नसून दिसली इथे बरोबर. ओकनी गुच्ची फुकट टाइमपास करते. बरं झालं हो बाई तुम्ही येऊन गेल्या. माझा वयाचा जीव चालला गेला असता माईच्या हाताखाली. चांगलं झालं बाई येऊन गेली, वाचून गेला माथो. काऊन काय झालं बाई? काय झालं म्हणजे? गुड्डी म्हणत होती बरोबर होती का? काही बोलते इले काम धंदा नाही. मी आठ आहे फालतू बोलला जे डोक्यात तिचा काय नको. ह्यात माणूस तसा आहे लपर चालते रस्त्यानं. सांडा म्हणायला धक्का लागला असं नाही. किती वेळा सांगितलं सांडाच्या वाटी जाऊ नाही. पण याले कोण सांगा नेले आधा टुचण्या करायची. मारलं सांडान 2 लाथा. म्हणून बाई मी ना त्याला सांडापासून वाचून आणला. म्हणून ती बुड्डी म्हणते का वाचव म्हणून. खोपडी पूर्ण गोष्ट नाही सांगत. काय तरी जाताची सांड्याच्या वाटी. शिंग खुपसून जाईल त्याचा इलाजही नाही आहे. कायले तरी जाईल. नाही हो बाई, आईनच मारलं तिले. नाही हो बाई काही बोलते. हे बाई हिला अक्कल नाही. अक्कलाची चीज नाही आहे. गारा काढा लागते हिच्या डोळ्याचं ऑपरेशन करायला लागते. काही खोटं नाटक बोलते भोसडी. पाहते काही न सांगते काही. चुगली खोर 1 नंबरची. येत नको जाऊ मावल्या घरी. हे आले आमच्या घरी आणि म्हणत होती तिथं झगडा चालू आहे. चला पाहिले मजा येते. हो बाई मी कामधंदा सोडून आली. कुणाल बाबाची कशी व्हिडिओ पाहून राहिली होती चांगली. इले काय हो काम ना धंदा तशीच सांगते. चुगल्या लावायची लेकाची साली. मग मला टोन खराब करते. मग मी बोलली म्हणजे बदमाश आहे म्हणते. आणि तुम्ही बऱ्याच्या रिकाम चोदऱ्या बाया. जा आपल्या घरी जा. आपले नवरे पाहा. मोठा आमच्या नवरा बायकोत अंधार झागलं करून राहिले. चालल्या रांदा पांदा सोडून लोकांच्या घरचे तमाशे पाहाले. चालल्या का बाई? थांबा ना बाई मी बी येतो. थांबा ना बाई थांबा. थांब ना आता. आलीच्या तर एखादा महिना राहून जा. पान करून जा. चोपडं खाऊन जा. 1 महिना मायाकून 1 घंटा काढणं मुश्किल होऊन गेलाय. पोरीचा लोक सोडला मी ना. पोरीच्या घरचं तर पाणी बी नाही पेत मी. चालली. थांबा ना जी मामीजी, मटण बनवतो ना. आता तुम्ही म्हणतच आहे तर थांबून जातो. पण एकच दिवस. हा थांबा ना जरा, पाहून घ्या. आजचा पहिला दिवस निपटला फक्त तमाशाच्या. आता मी का बोलू बापा? मला तुम्ही ना वाघाच्या दळ्यात हात टाकला. तुम्हाला टाकायला कोण लावला? मला माहित नाही होतं ना हे अशी आहे म्हणून. हो बाई खरा आहे. फसला माणूस. जाना घरी जाना. तू गेलीच नाही का? ऐकूनच राहिली का ताईची? शोभते का तुला एवढं बोलल्यावर? एकदमची बेसरम आहे तू पण बाई. पुऱ्या मोडल्यामध्ये नंबर 1 टॉप टिप. ऐकूनच राहिली आहे. जादव नको. घुसले उठणं जाणं का चिपकली गोंद लावून. चालली एवढी नको बोलू बाबा. इज्जत लाज नाही का मला बी? बापा खूप इज्जत दावली मोडल्यात. हा लगेच इज्जत आहे. आई तू का खाशीन? काही बनू का? नाही तू तर खाऊनच आली असशील ना. जवाई बाबू मटण आणतो म्हणते ना. खाऊ नये थोडस. हो आणतो ना मामीजी, द्या ना पैसे. चला चालतो मी घरी. काम आहे वावरात. निघणार कुठं राहणं होते. माझ्या रातभर बी राहणं नाही होत. हो तर पैसे तर देऊन द्या. मग मीच खाऊन घेईन. तुमच्या पोरीला विचारून देईन. देऊन द्या ना आता. जेव्हाही म्हणून आला तर का होते 5-50 रुपये. अमाय ही बायको गेलीच नाही. ते सोडा काकू. पहिले तुम्ही मटणाचे पैसे तर देऊन द्या. आम्ही जातो मग. अच्छा माय बाई तर ढुंगण खाजवाले पैसे नाही माझ्यावर. कायचे पैसे देऊ तुम्हाला? मग आली काय रिकामी हातानं पोरीच्या घरी. जा रे जसं आणलं तसं नेऊन दचडी रे. हो चला मामी, त्या बरं पेट्रोलचे पैसे सोडून देतो तुम्हाला. जवाई बापू पर्सच नाही आणली म्या. दाखवाय दावलं थैला दाखव. काहीच नाही हो बाई. दाखव का करून राहिली. काहीच नाही हो बाई. काहीच नाही म्हणतो तवा. भात का नाही का माझ्यासाठी. नाही हो बाई काहीच नाही हो. पर्स मध्ये 1 रुपया खाय नाही हो. पर्स खाली आहे हो. माय खाली आहे हो. नको पाहू नको पाहू. बदमाश नाही हो तू. एवढाले पैसे घेऊन फिरून राहिली ना. मला सांगून राहिली तू. हो नाही हो बाई. ते कामाची वय माय वावराची वय हो. माय ठेव बाई. मला फवारणी करायची आहे. मोठं बोलायला ते बसता द्या. मला पहिल्यापासून माहिती आहे तिची आदत. ठीक आहे 500 रुपये 300 रुपयाचे 1 किलो मटण 200चं पेट्रोल भरणं इले नेऊन सोडून दे.
बाई नाहाखाली यायच्या घरी पुरी पर्स खाली केली माऊली. जाऊ दे आता माझे पैसे खर्च झालेच आहे तर खाऊनच जातो आजच्या दिवस मटण. तसं लागलाच कोणी तुला नसती आली परवडलं असतं. जा मग आई, का थांबता आता पाण्याची वेळ आहे. जा निघ लवकर आता. का पोरीच्या घराचा लोक करतो सोबत नाही पोरीवालीच्या घरी राहिनं. पोटी तर पहिल्याचीच हातची नाही आहे. माझं वय चांगला. चला मग जवाई बापू थांबून जातो आजच्या दिवस. नाही मामाजी चला ना, दिले ना पैसे पेट्रोलले, चला सोडून देतो. हे घे आई, चाललीस तर थैला घेऊन जा. येतो मग, येतो जवाई बापू. ठीक आहे ना. चला ना, पेट्रोलचे पैसे दिले ना, चला ना. मी म्हटलं बस मध्येच चालले बा तुम्ही. खरा माणूस बस मध्ये पेट्रोल रथरथ घेतले ना पैसे. एक मिनिट बाई. अशी आहे माऊली, मला माहिती आहे एक रुपये बसवाच आई आहे. 1 रुपया नाही देत, हात चोरले ना चोट